आणि हे जर तुम्हाला लाईव्ह अनुभवायचं असेल तर तुम्हाला वेंगुर्ला यावं लागेल. आणि आता मस्तपैकी जेवणार आहोत आम्ही शेतामध्ये. अस्सल वेंगुर्ल्याचं घरगुती पद्धतीचं जेवण. हे काय जेवण आणलं काय? हो डाळ, कोकणी खोबरं बघा, खोबरं त्याच्यावर. अरे वा, कोकणी डाळ आणलेली आहे. हे काय पेपर गेलं काय? चला, कोकणी माणसाचं शेतामध्ये आलेलं जेवण. हो. आणि इकडे डाळ आणि भात. अच्छा, याच्यात काय? भात बघू दे कोणता आहे आम्हाला. तुमच्या शेतातला आहे तुमचा? मिरची पकोडा, भजी. अरे वा, भात. भात बघा मस्त. अच्छा, इकडे काय? पुढे दिसते बघ. हे काय? हे अरे भजी. हे कसली भजी? अरे मिरची भजी आहे. मिरच्या. मिरची दिसत नाही ना. हे आपलं आलं स्वीट आलेलं आहे. डेझर्ट इकडे. बस एवढंच. ठीक आहे. आता आपण मस्त जेवणार आहे. जेवणाची तयारी चालू आहे. आज यांचे पप्पा येतात. आणि आशुतोष आता कचरा मारणार आहे. कचरा नाही, आपण झाडू मारूया सर पहिला. कारण की साफ करायचंय. चला. कचरा मारूया. आणि मंडळी, तुम्हाला वेंगुर्ला आल्यानंतर गाडीचा रेंट पाहिजे असेल ना तर ही गाडी तुम्हाला मिळून जाईल फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. रेंट पण घेणार नाहीत. हे वेंगुर्ला एक्सप्लोर करण्यासाठी फुल सपोर्ट करतात. हा, फक्त तुम्हाला गाडी भेटली, फक्त इकडून थोडं झाडू मारायचा. आणि काय तुम्हाला सगळं भेटेल. काजू आहेत आपल्याकडे. काजू हत 4-5. काजूचा व्हिडिओ काढू. आणि इकडे जेवूया. इकडे जेवण आलेलं आहे. तिकडे पात्र म्हणून आपले पानं काढायचे काम चालू आहे. फटाफट आपण जेवणार आहोत. आपण करूया सगळं करू. आपले तर आपल्या आता ताटाचा व्यवस्थित इंतजाम झालेला आहे. मस्त धुवून वॉश करून. ब्लॉगर आहेत. हे मी नाही करले व्हिडिओ. जेवणार आहे आता. तुम्ही जेवण पाहिलंच. आणि हे बघा ते कशा पद्धतीने लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता. इकडे हे चांदिवड्याची पानं आहेत. चांदोडची पानं आहेत. त्याला चांदोडे बोलतात. चांदिवड्याचं झाड असते त्याची पानं आहेत. आणि तुमचं नाव काय? सुनील गावडे. अच्छा, हे तुमचं आपलं पसरा कुटुंब. हो हो. अच्छा, आता आपण जेवणार आहे मस्त पैकी. आणि पानं कोणतं बोलले तुम्ही? हे झाड असतं, चांदिवड्याचं एक झाड असतं. अच्छा, त्याची पानं काढून जेव्हा येतो. पण आता तुमची कन्या बोलत होती की हे चविष्ट असतं, याच्यावर खाणं चांगलं होय, असतं. होय. ते कसं काय ते ह्याच्यावर जरा टेस्ट वेगळी लागते. टेस्ट वेगळी लागते याची. भजी पण चांगली लागते ह्याच्यावर. याच्यावर हा, भजी जर देशात ना एक नंबर भजी लागते. मग हे जे हे करतात असंच झाडं आलेले असतात की लावलेले असतात? म्हणजे अशी झाडं उचतात, ती पानं काढून आणायची. अच्छा, प्रत्येक गोष्टीला अल्टरनेटिव्ह शोधलेलं आहे. असं वाटतं कोकणात गेलोय. आणि राईस दादा तुम्ही बसा. इथे बसू जेवायला ना आता आपण. दादा ये ना पण करतो पण. टावेला बस. पण हे बघतो तू खोलगट कसं झालं? आंबे मध्ये बघ की डिप आता हाडले ते आंबे. आमका केलाय मध्ये. चांगलं आहे. आपला आता राईस आला. घरगुती शेतामधला हा भात. कोणती काष्ट जात असते याची? ह्याची ह्याच्या भाताची एक काडी म्हणतो ना, तो भात आहे. अच्छा, मग कोकणातला जो शेतकरी आहे त्याचं वर्षभराचं कसं टाइम असतो? म्हणजे आता सीझन बाय सीझन. आता आंब्या सीझन चालू आहे. आंबा सीझन संपला की भात लावणी चालू झाली जून पासून. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने. मग खत वगैरे घालायचे झाडांना, ते चालवलं जुलै पासून. आणि दिवाळीनंतर आपण भात काढतो. भात काढलं की फवारणी चालू झाली. परत झाडांना फवारणी, फवारणी चालू, आंब्याची फवारणी वगैरे. आणि परत गेल्यानंतर काजूचा सीझन येतो. चालू झाला. काजू सीझन चालू झाला. दोन्ही एकदमच येतात. आणि कोकणामध्ये सिंचनाचं कमी जरा आहे. म्हणजे पावसावर जास्त चालतं. पावसावर अवलंबून जास्त. पाण्याचं कमतरता कमी. म्हणजे जेव्हा आंबे झाड छोटे असतात आणि त्याला पाणी आता मोठे झाल्यानंतर मुळं रुजल्यानंतर चालून जातं. पण छोटा असेल तर पाण्याचं कसं इंतजाम करत तुम्ही? पाणी विकत आणायला लागतं. कसं टँकर मिळतो तुम्हाला? 400 रुपयांनी ट्रिप 1000 लिटर पाणी आणतो तो. आणि तरी मग महिन्याला किती टँकर टाकायला लागतं तुम्हाला? असे 8 दिवसांनी फवारणी करावी लागते. 8 ते 9. 9व्या दिवशी फवारणी झालीच पाहिजे आंब्यांना. आणि हे आंबे आहेत आपले कलम केलेले, आपण बोलू शकतो यांना. तरी एक झाड लावल्यापासून त्याला फळे पण किती टाइम लागतो? तसं ही मोठी 15 वर्षाची लागतात. 15 वर्ष फळे यायला. 7-8 वर्षांनी चालू होतात लागायला. मग त्याला कंटिन्यू तेवढं जपणूक केली पाहिजे. जपणूक केली. आणि हे आपलं कोकणी अस्सल नारळ वापरून केलेलं हे डाळ. शेवगा शेंगे याच्यामध्ये जबरदस्त दिसते. आणि हीच आता आमची फार्म हाऊसवर मांगरवर केलेली हीच पार्टी असणार आहे. दादा नाव काय? माझं मयूर गावडे. मयूर गावडे. 12वी सायन्सला आहे. आणि आता शेतीसाठी काम करतो मध्ये सुट्टीमध्ये. चांगलं आहे. आंबा आपल्याला बघा इथं मस्त पैकी जास्त आला असं आहे लाल. अरे एक नंबर. सगळ्यांचा बापूस बघा कसं ऑरेंज. ही मिरची भजी आहेत. मिरची भजी. ही मिरची एवढी मोठी कशी काय?
मोठी आणलेली. अच्छा हम्म. सेम लांबून असं वाटतं ते ओले बोंबीलचं फ्राय असतं ना तसलं दिसतंय ते. हो आणि कोकणाला असं वाटतंच असं. हा. आज सोमवार आहे ना. सोमवार आहे. सोमवारी ते राईसच खातात का? हो शक्यतो मांस मग सोमवार मंगळवार बंद. बंद असतं का? अच्छा हे सोमवार विकतचं मंगळवार लोणचं का? नाही विकत विकत मग तुम्ही ते पिवळ्या कलरचं करत नाही का घरगुती तसं ते कैऱ्यांचं? ते नाही केलं आज ते पण करतो आम्ही अच्छा आता आपलं झालं पण रेडी. आता आपण मस्त जेवूया. जेवा. चला चला हे बघा पात्रवळी आणि ताट. एक शॉर्ट घे पटकन. मीठ अडवा. तुम्ही बसा बसा घ्या. मंडळी हे असं फूड ब्लॉक केलेत मंडळी आणि हॉटेलमध्ये केलेत, पण असं कोकणामध्ये वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी, कोणतं गाव हे अणसूर. वेंगुर्ल्याच्या अनसूर गावामध्ये शेतामध्ये आंब्याच्या बागेमध्ये हे मांगर आहे. मांगर समोर बसून आम्ही हे जेवणाचा आनंद घेतोय. भरपूर काही पदार्थ आहेत तुम्ही पाहू शकता. शेतातला अस्सल भात आहे. हे सोबत मस्त असं डाळ आहे. डाळमध्ये वरचा सारखा थर हा नारळाचा आहे. घरगुती नारळ असतात. शेवगा टाकलेला आहे आणि हे तर आहेच. सोबत आपल्याला बघा तुम्हाला दिसायला वेगळी दिसेल पण ही मिरचीची भजी आहेत आणि इकडे सोबत आपण लोणचं दिलेलं आहे. इकडे काय आहे, कैरी आंब्याचा रायता आहे आणि इकडे खरवस आहे. सोबत बघा इकडे मीठ दिलेलं आहे. बघूया हे कसं लागतंय. गरम गरम आहे म्हणजे ट्राय करूया. मस्त असं शेवगा आणि खोबरं टाकलेलं डाळ भात. तिखट नाही अजिबात, एकदम सॉफ्ट आहे. शेवगा विकतचा की शेतामधलाच आपण? झाडावरचा नाही विकत आणला. विकत. अच्छा. विकत आणलं पण तो आसपासला कोणाचं तरी असेल. हो आणि हे लोणचं घरी केलेलं सुपर आहे. इकडे मिरचीची भजी. लोणचं तिखट आहे. हे पीठ कशाचं असतं? बेसन जास्त अजून मिक्स वाटतंय काहीतरी. मसाला टाकला होता. बघूया ही मिरचीची भजी. मिरची तिखट आहे का? नाही तिखट नसेल. सुपर आहे. सगळ्या जेवणाचा आनंद घेत आहे तिकडे. तुम्ही पण असं कधी ट्राय केलं का कमेंट करून सांगा. कारण यांचा बिझनेस नाही आहे, आम्ही एन्जॉय करतो. जस्ट पार्टी आहे. मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि दादा तुम्ही आंबे विकता, वाशी मार्केटला पाठवता? हो. जर कोणाला आंबे पाहिजे तुमच्या एजंटला तुमच्या जागेवर किंवा इतर लोकांना पाहिजे तिथून डायरेक्ट तुमच्याकडून झाड घ्यायचे तर तुम्ही देऊ शकतो. आणि जर तुम्ही जर नेलं तर वाशी मार्केटला कोण असेल तुम्ही कॉन्टॅक्ट केला तुमचं आंब्याचं किंवा इतर गोष्टींचं हे होऊ शकतं मार्केटिंग. जर मंडळी कोणाला आंबे घ्यायचे आहेत बल्कमध्ये किंवा कोणता व्यापारी असेल त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे जागेवर. हे कोणते जात कोणती आंब्याची? हापूस आंबा. हापूस आंबा. जर पाहिजे असेल तर नंबर सांगा आपला. 7588448733. या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. अनसूर वेंगुर्लाचे हापूस आंबे तुम्हाला मिळतील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सहतून. टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू.